टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर, त्यासाठी मी पोळ्या बनवते, पुरणपोळी. तर तुमच्याकडे पण बनवतात का नाही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आज सगळ्यांकडे बहुतेक पुरणपोळी बनवतात, बट काही जणांकडे नाही आवडत असेल तर दुसरा काहीतरी पदार्थ बनवतात. तर मी आज पुरणपोळी करायला म्हणजे बनवते. आणि आता 6:30 झालेत आणि मायरा अजून झोपली. मी आज तिच्यासाठीच लवकर उठली होती, कारण की ती उठून मला त्रास देऊ नये म्हणून म्हटलं मी आधीच जेवण बनवून ती उठायची होती. ती 8:30-9 पण उठते. जर ठेवलं आणि ॲक्च्युली मी दोनदा कुकर लावला आहे. मग अशी पण लावला होता पण नाही शिजली, मग परत लावला आता. आणि विशालला नाश्ता करायचा आहे म्हणून त्याच्यासाठी मी भात गरम करते, येल्लो भात करते. तर पटपट अशी तयारी करते आणि मग पूजा करते. आणि मी आता बनवते ते डाळ शिजले माझी, तर त्याचं पाणी निथळून घेते आणि ते गुळात मिक्स करायला ठेवते. आणि एकीकडे मी पीठ वगैरे माझं मळून झालं ऑलरेडी, फटाफट काम करते. बघू किती वाजेपर्यंत होत आहे, काय होत आहे माहीत नाही. पटपट होईल, पण पोळ्या लाटताना खूप डेंजर हवं. हा जो गूळ आहे ना, तो मी रात्रभर ठेवला होता बाहेर फ्रीजमध्ये. ॲक्च्युली कट करता नसता आला, तर त्याला असं छानपैकी पाणी सुटलं. तर बघूया त्याला कट करता येतं आहे का, काय प्रॉब्लेम होतो त्याचा. आणि मग त्याला नंतर मी पाकात हे करते. खरं सांगू गूळ टाकते. मायरा उठली आणि आता तिला मी पटपट दूध देते. आज ती लवकर उठली, कारण आमचा आवाजच असतो खूप मोठा होता दोघांचा पण. ती उठली होते, तर त्याला बोलू देते मी. हळू बोलायचं ते जोरात. काय पाहिजे बाबाला सांगा. माझं पुरण वाटून झालं आणि आता मी आमटी टाकते आणि मग झालं माझं जेवण. फक्त आता पोळी लाटायची आणि भात घालायचा. पोळी आहे ती मी नंतरच लाटेन, माझ्या स्कूलला जायचं. आताशी 8:30 वाजलेत, माझं सगळं जेवण झालं, फक्त आमटी राहिलं. आता पटपट आमटी टाकते आणि बाकीचे. आणि मायरा उठली एवढी रडते ना ती आज, म्हणजे तिला नुसतं मी जवळ पाहिजे आज असं होतं तिला. जरा मी उभी राहिली की रडायला लागते, तिला तिथंच पाहिजे बसून तिच्या बाजूला. आता पटकन आमटी टाकते, मग काय टेन्शन नाही.
अशा प्रकारे माझं सगळं जेवण झालं, आमटी वगैरे माहीत नाही कसं झालं काय झालेलं आहे. आणि ही मायरा किचनमध्ये उभी राहिली. आता मी कसं काम करायचं सांगा, तरी पण मी तिला बघून खूप सारं आज हँडल केलं. मग अशी विशाल उठला होता आणि ती उठली आणि तो लगेच झोपून घेतलं त्याने मस्तपैकी. आता त्याला कसं उठवतो, एवढी सगळी भांडे राहिल्यात होते. फ्रेंड्स, अशा प्रकारे माझं पुरणपोळीचं जेवण पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आणि इथे मी आणि माझ्या इथे पोळ्या पण रेडी आहेत. आणि मायराला मी स्कूलमध्ये टिफिन दिला आता पोळीचा. तर आता ती स्कूलमध्ये चालले, विशाल जातो तिला सोडायला. तोपर्यंत मी भांडी वगैरे घासते आणि माझे कपडे धुवायचे बाकी आहेत आणि लादी पुसायचे बाकी आहेत, ते मी करून घेते ती मायरा येईपर्यंत. बाकीचं जेवण पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता बाबाला जेवायला देते. बाबा जेवण झाल्यानंतर मग लादी पुसते, म्हणजे बाबाने जरी काय आणलं तरी क्लीन होईल. चला, अशा प्रकारे मी पुरणपोळी रेडी करून ठेवले. आणि ऑलरेडी माझं खूप पुरण बाकी आहे अजून. इथे आम्ही आमच्या आजीला टिफिन द्यायला घेऊन चाललो होतो. विशालाने मी आणि मायराला आणायला पण जायचं होतं, म्हणून पहिलं टिफिन वगैरे दिला घणसोली गावात. आणि त्यानंतर ना येता आम्हाला गणपती पण बघायचे होते गावी. आम्ही गणपती बसवलेले यावर्षी, त्यामुळे आम्ही तिकडे त्या शॉपमध्ये गेलो, गणपती वगैरे बघितले. तर असं काय होतं आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.